नमस्कार मित्रांनो, मी मितेश ताडेंचं स्वागत करतो मराठी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे तो PM किसान योजनेमध्ये खूप लोकांचे पेमेंट फसलेलं आहे. म्हणजे पैसे तुम्हाला आलेले नाही आहेत. जो गेला हप्ता होता 15वा हप्ता, त्याचे पैसे तुम्हाला अजूनपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये इथे आलेले नाही आहेत. तर ते तुम्हाला कसं चेक करायचं, कोणत्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला समजणार आहे की तुमचे पैसे आले आहेत की नाही ते आपण पाहणार आहोत. चला तर बघूया आपण मोबाईलच्या स्क्रीनवर की कशा प्रकारे तुम्ही तुमचं पेमेंट चेक करू शकता. तत्पूर्वी जर तुम्ही अजून देखील मराठी सर्व्हिस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओजसाठी तुम्हाला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन येईल ते नक्की दाबायला पाहिजे, म्हणजेच आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच भेटतील. तर आपल्या मोबाईल स्क्रीनवर पैसे DBT माध्यमातून तुमच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये पाठवले जातात. तर ते पैसे चेक करण्यासाठी इथे एक साईट आहे. तुम्ही वेबसाईटला गुगलला जा आणि गुगलला सर्च करा. PFMS असं तुम्हाला सर्च करायचं आहे. PFMS असं सर्च केल्यानंतर इथे बघू शकता पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट अशी जी आहे ही एक वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथे ट्रॅक DBT स्टेटस हा जो ऑप्शन दिसतोय, ट्रॅक DBT स्टेटस हा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. यावर तुम्हाला समजणार की तुमचं पेमेंट कधी, कोणत्या तारीखला, किती तारीखला तुमच्या बँक अकाउंट किंवा पोस्ट ऑफिसमध्ये क्रेडिट झालं आहे. ट्रॅक DBT स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा DBT स्टेटस व बेनिफिशरी पेमेंट डिटेल्स तुम्हाला इथे पेमेंट दिसेल. डिटेल्स जे आहेत ते दिसणार आहेत. तर सुरुवातीला तुम्हाला इथे कॅटेगरी, पहिला जो ऑप्शन आहे कॅटेगरी, तर कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे खूप अशा योजना येतात. तर या योजनेमध्ये आता PM किसानची योजना आहे ती देखील ॲड करण्यात आली आहे. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की PM किसान योजनेचे पैसे आहेत ते DBT माध्यमातून तुम्हाला ते देण्यात येणार आहेत. डायरेक्ट जो आहे तो फंड तुम्हाला ट्रान्सफर करण्यात येतो. तर तुम्हाला ते कॅटेगरीमध्ये PM किसान निवडायचं आहे. त्यानंतर BFAC व्हॅलिडेट आहात की नाही, अपात्र ते तुम्ही निवडू शकता. किंवा डायरेक्ट आपल्याला पेमेंट बघायचं आहे तर आपण पेमेंटवर क्लिक ठेवणार आहोत. त्यानंतर दोन ऑप्शन आहेत, एक आहे इंटर बेनिफिशरी कोड आणि दुसरा आहे इंटर ॲप्लिकेशन ID. तर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर असतो तो आपल्या ॲप्लिकेशन IDमध्ये मोडतो. तर आपण इथे रजिस्ट्रेशन नंबर हा ॲप्लिकेशन ID म्हणून इथे टाकणार आहोत. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, इथे कॅप्चा टाकायचा आहे. जो कॅप्चा तुम्हाला खाली दिसत आहे तो कॅप्चा इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर PM किसान योजनेची तो सगळी माहिती दिसेल. तुम्हाला जे लास्ट पेमेंट आहे ते कोणत्या बँकेमध्ये करण्यात आलेले सगळं दिसणार आहे. तर पेमेंट डिटेल इथे पाहू शकता. अशा प्रकारे पेमेंट डिटेल आलेली आहे. तुम्हाला इथे ॲप्लिकेशन ID दिसेल, नाव दिसेल, त्यानंतर आधार नंबर दिसेल, त्याच्यानंतर इन्कम दिसेल, इन्कम सोर्स दिसेल, इन्स्टॉलमेंट पहिलं, हा जो शेतकरी आहे त्याचं पहिलंच इन्स्टॉलमेंट इथे आहे. अमाऊंट इथे पाहू शकता 2000 रुपये अमाऊंट आहे. अप्रूव्ह केलेला आहे 9 नोव्हेंबरला. जो आपला हप्ता आला होता, लास्ट हप्ता 15 नोव्हेंबर महिन्यामध्ये आला होता, त्याप्रमाणे ते अप्रूव्ह दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ते बेनिफिशरी कोड पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ते व्हॅलिडेट पाहू शकता, व्हॅलिडेट झालेला आहे. बँकेचा स्टेटस पाहू शकता, बँकने रिसिव्ह केला आहे 13 नोव्हेंबरला आणि सँक्शन देखील इथे क्लोज झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथे पूर्ण डिटेल्स दिलेली आहे. तर आता बँक कोणत्या बँकेमध्ये झालेलं आहे तर तुम्हाला थोडंसं स्क्रोल करून इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे प्रकारे अशा क्रेडिट स्टेटस तुम्हाला दिसणार आहे. तर क्रेडिट स्टेटस पाहू शकता, पेमेंट सक्सेस झालेलं आहे. पेमेंटची डेट पाहू शकता 15 नोव्हेंबरला इथे क्रेडिट झालेला आहे. तो आपला जो पहिला हप्ता आहे तो देखील 15 नोव्हेंबरला आला होता, तर 15 नोव्हेंबरला इथे क्रेडिट झालेला आहे. त्यानंतर इथे अकाउंट नंबर देखील तुम्ही लास्ट पाहू शकता. अकाउंट नंबर अशा प्रकारे तुम्हाला देण्यात येणार आहे. अकाउंट नंबर दिल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अकाउंटमध्ये नाव जे आहे ते दिसणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे बँक IAN नंबर देखील दिसणार आहे. आता या बँक IAN जो नंबर दिला आहे त्या बँक IAN नंबरवर आपण शोधायचं आहे की कोणत्या अकाउंटमध्ये आपले पैसे क्रेडिट झाले आहेत. तुम्ही ह्या अकाउंट नंबरने देखील शोधू शकता. तुमच्याकडे ऑलरेडी पासबुक असेल तर तुम्हाला समजेलच. पण जर तुमच्याकडे पासबुक नसेल, तुम्हाला लगेच बघायचं असेल तर बँक IAN जो नंबर आहे त्याने देखील आपण आपली कोणती बँक आहे ती देखील इथे पाहणार आहोत. तर बँक नंबर आपला जिथे भेटला आहे त्या बँक नंबरवर शोधण्यासाठी तुम्हाला इथे खाली जो क्लिक टू चेक बँक IAN नंबर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला समजलंच आहे की 15 नोव्हेंबरला आपले पैसे क्रेडिट झाले आहेत. तर आता बँक IAN नंबरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशी एक वेबसाईट ओपन होईल. त्याच्यावर तुम्हाला बँकेचे जे आहेत ते नंबर दिसतील, बँकेचं नाव दिसेल, IFSC कोड दिसेल, सर्व काही तुम्हाला इथे दिसणार आहे. तर या वेबसाईटला तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे. तुमचा जो बँक IAN नंबर होता तो तुम्हाला इथे सर्च करायचा आहे. तर तुम्हाला इथे जायचं आहे 3 डॉटवर आणि फाइंड इन पेज
हा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तो बँक आय एन नंबर सर्च करायचा आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे हा मी बँक आय एन नंबर इथे सर्च केला आहे आणि ही जी बँक आहे ती इथे पाहू शकता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आहे. तर आपले जे पैसे आहेत या किसानचे पैसे आहेत ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक्समध्ये इथे क्रेडिट करण्यात आलेले आहेत. हे जे नाव आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचं आहे. म्हणजेच PM किसान योजनेचे पैसे आहेत ते इंडिया पोस्ट बँकेमध्ये करण्यात आलेले आहेत. पण या शेतकऱ्याचे जे PM किसान योजनेचे रजिस्ट्रेशन झालं होतं ते एका बँकेमध्ये झालं होतं, पोस्ट ऑफिसमध्ये झालं नव्हतं. पण पोस्ट ऑफिसमध्ये खातं असल्यामुळे डायरेक्ट त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये इथे पाहू शकता इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये पैसे आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुमचा IN नंबर तुम्ही इथे सर्च करू शकता की तुमची बँक कोणती असणार आहे. तर इंडिया पोस्ट बँकेमध्ये डायरेक्ट तुम्हाला इथे पैसे पाठवण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुमचं जे पैसे आहे ते तुम्ही पोस्टामध्ये तुमचे पैसे आलेले आहेत. पोस्टाच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे, पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचं आहे, तुमचे पैसे ते तुम्हाला चेक करायचे आहे. म्हणजेच तुमचे पैसे बँक अकाउंटमध्ये नाही तर तुमचे पैसे डायरेक्ट आधारच्या साहाय्याने, आधार कार्डच्या साहाय्याने डायरेक्ट पोस्टामध्ये आलेले आहेत. तर तुम्हाला पोस्टामध्ये जाऊन तुमचे बँक पैसे जे आहेत ते चेक करायचे. तर हा एक मोठा असा अपडेट होता, आजच तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता. तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट नक्की करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.